पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सर्वात मोठी खुशखबर। शेतकरी कर्जमाफीची सर्वात मोठी 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण पहिल्या यादीमध्ये 533 शेतकऱ्यांचा समावेश झाल्यानंतर अशा पद्धतीने किती याद्या येणार आणि कधी आम्हाला लाभ मिळणार असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। परंतु आज कर्जमाफीची सर्वात मोठी 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठी खुशखबर देण्यात आली आहे। विठुरायाच्या नगरीत या पावन पंढरीमधून या ठिकाणी 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून आता कर्जमाफी अंतर्गत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता हे 17 लाख शेतकरी नक्की कोणते शेतकरी आहेत आणि याचा लाभ तुम्हाला कधी मिळणार, तुमच्या खात्यावरती पैसे कधीपासून जमा होणार, याद्या कुठे पाहायच्या, ई-केवायसी कशी करायची, असे विविध प्रश्न या निमित्ताने तुमच्या मनामध्ये असणार आहेत। सर्व प्रश्नांची उत्तराच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने 17 लाख शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामुळे या कर्जमाफी योजनेला अत्यंत जलद गती मिळाली आहे। एवढंच नाही, फक्त 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर नाही केली तर त्यासाठी 13,000 कोटी रुपयांची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। म्हणजेच की ही जी कर्जमाफी आता होणार आहे या 17 लाख शेतकऱ्यांसाठी 13,000 कोटी म्हणजेच की 40,000 कोटींची आपली कर्जमाफी असणार आहे, ज्यापैकी या 13,000 कोटींची कर्जमाफी पहिल्या यादीमधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी अंतर्गत ही प्रक्रिया होणार आहे। पहिल्या यादीमध्ये आपण पाहिलं की अतिशय कमी अगदी 500-600 त्या ठिकाणी शेतकरी होते, ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला। अर्थात त्यांची ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी देखील करून घेतली आहे आणि त्यांना आता या कर्जमाफीचा लाभ देखील मिळत आहे। त्याच पद्धतीने आता या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे, तुमचा या यादीमध्ये समावेश असणार का नाही, तर चला याबाबतची माहिती जाणून घेऊया। तर आता बघा, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं तर या ठिकाणी बघा, पांडुरंगाच्या नगरीत कर्जमाफी कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि 13,000 कोटी 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। खूप मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण लक्षात घ्या, कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी कधी होणार, 31 जुलैच्या आधी राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये त्यांचा 7/12 कोरा होत आहे आणि यामुळे हा खूप मोठा दिलासा असणार आहे। 17 लाख शेतकरी म्हणजे संख्या काही लहान नाही, संख्या मोठी आहे। आता यामध्ये समावेश कोणाकोणाचा आहे, चला सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहायचे। तर लक्षात घ्या, 7 लाख शेतकरी यामध्ये असे आहेत जे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ज्यांचे कर्ज होते, सोसायटी असतील, जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून ज्यांनी कर्ज घेतलं आहे, त्यातील 7 लाख शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे। आपण पाहिलं होतं की याबाबतची आधीच माहिती देण्यात आली होती। सुरुवातीला आपल्याला माहिती काय मिळाली की 60,000 शेतकरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळेल। त्यानंतर हा आकडा 7 लाखांवरती गेला। सांगितलं की त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी मिळेल आणि आता थेट 17 लाख शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आकडा जाहीर करण्यात आलेला आहे। आता या 17 लाख शेतकऱ्यांमध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील आहेत आणि उर्वरित 10 लाख शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी 2 ते 2.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांच्यावरती त्या ठिकाणी 2 लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, आता 10 लाख शेतकरी कोण आहेत की ज्यांच्यावरती म्हणजे जे आपल्या राष्ट्रीयकृत बँकांमधले आहेत। लक्षात घ्या, ज्या खासगी बँक आहेत त्यांना त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये कर्जमाफी मिळू शकते, परंतु या 10 लाख शेतकऱ्यांमध्ये 2.5 लाख असे शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे। मग त्यांना काय करावं लागेल तर मार्चच्या आधी म्हणजे मार्च 2027च्या आधी त्यांना वरचे कर्ज बँकेमध्ये आणून भरावे लागेल, त्यांना या 2 लाखाचा नंतर लाभ मिळेल। आणि इतर जे शेतकरी असणार आहेत त्या इतर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 7/12 स्कोर होतोय, कारण ते 2 लाखांच्या आतमध्ये आहेत। म्हणजे या 17 लाखांपैकी 2.5 लाख सोडले तर म्हणजे जवळपास 14.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचा 7/12 हा कोरा होत आहे या पहिल्याच टप्प्यामध्ये। चांगल्या पद्धतीने लाभ आहे। जी गोष्ट चांगली आहे त्या गोष्टीला आपण नक्कीच चांगलं म्हटलं पाहिजे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 31 जुलैच्या आधी राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे। लक्षात घ्या, आता यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याद्या कशा पाहायच्या। अनेकदा आपण सांगून झाले, परत सांगतो। आता या याद्या तुम्ही कशा पाहू शकता तर याद्या एक तर ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे त्या शेतकऱ्यांना
मेसेज येत आहेत. आम्ही स्वतः खात्री केली आहे. अनेक शेतकरी म्हणजे 533 शेतकरी जे होते त्या प्रत्येक शेतकऱ्याला मेसेज आला आहे की तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र झाला आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमची KYC करून घ्या. जरी तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे. आता आपले सरकार सेवा केंद्रावरती तुम्ही शनिवार उद्या अथवा त्या ठिकाणी सोमवारपर्यंत त्या ठिकाणी याद्या 17 लाख शेतकऱ्यांच्या येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची यादी पाहू शकता किंवा तुमच्या बँकेमध्ये देखील तुम्हाला यादी पाहता येईल. अनेकदा हे ग्रामपंचायतमध्ये देखील आम्ही यादी लावू असे देखील बोललं जात आहे. परंतु तुम्हाला लवकर पाहायचं असेल तर आपले सरकार सेवा केंद्रावर तुम्ही शनिवार रविवार किंवा सोमवारपर्यंत जाऊन त्या ठिकाणी तुमची यादी पहा. यादीमध्ये नाव असल्यास तुम्हाला तुमची KYC करून घ्यावी लागेल आणि KYC केल्याबरोबर 31 जुलैच्या आधी तुमच्या खात्यावरती तुमची कर्जमाफीची रक्कम जमा होऊन या कर्जमाफीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. अत्यंत दिलासादायक अपडेट असणार आहे. शेतकरी मित्रांनो, 17 लाख शेतकरी आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तर जवळपास सर्वच शेतकऱ्यांना, सोसायटी असेल तर 90% असं असणार आहे की तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. कारण लक्षात घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आकडा 7.5 लाख होता आणि 17 लाख शेतकऱ्यांची पहिलीच यादी येत आहे. आता तुम्ही म्हणता की 17 लाख शेतकरी, 56 लाख शेतकऱ्यांचा आकडा आहे. तर 56 लाखांपैकी 23 लाख शेतकरी हे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत. हे 23 लाख सोडल्यानंतर आकडा राहतोय तो 32 लाख. म्हणजेच की 32 लाखांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आपण पाहिलं की किती आहे तर 17 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. म्हणजे फक्त 15 लाख शेतकरी असे बाकी राहत आहेत की ज्यांना त्या ठिकाणी या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. इतरांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता याचा मोठा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता आपण उद्या देखील पाहू शकतो की आपले मुख्यमंत्री बोलतील. मुख्यमंत्री अधिकची माहिती देखील उद्या आपल्याला देतील. त्यासोबतच अजून एक मागणी आम्ही नक्कीच करतोय. अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की सर्व चांगलं चाललं असताना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानामध्ये वाढ करून त्या शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे ही विनंती राज्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही देखील करतोय. कारण प्रोत्साहनपर अनुदानामध्ये वाढ होणे गरजेचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रोत्साहनपर अनुदान 1 लाख रुपये करावे का? नक्की कमेंट करून सांगा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब, तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका.